आता मला काय सांगाल की आज महत्वाची मराठा समाजाची बैठक घेण्यात आलेली आहे. मुंबई मोर्चा नंतर आज पहिल्यांदा पुन्हा एकदा मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. काय आज तुम्ही महत्वाचा निर्णय घेतलेला आहे? मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, कारण ते काय काही ज्यांनी उचली उतरलेल्या राजकीय पक्षांच्या त्यांनाच वाटतं मी ज्या समाजासाठी पोटतिडकीनं काम करतो, ज्ञानदीप नाही, कुठंच नाही, इमानदारीनं काम करतो, तो समाज जाईल बरं कसा दिसेल. आणि मी काय वाईट करतो, त्यांचे लेकर अधिकारी व्हावा ते स्वप्न बघतो. गोरगरीब मराठी त्यांचे व्यावसायिक बनावं, ते मोठे व्हावा, त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं, त्यांना नोकऱ्या लागाव्यात. आई बापांनी कष्ट केले आणि लेकर नोकऱ्याला लागत नाहीत, सुखी होत नाही, समाधानी होत नाही, आयुष्य खाक व्हायला लागलं, खाक रांगोळी व्हायला लागलं माझ्या घरी मराठी. ते मोठं करण्यासाठी मी काम करतो. कोणत्या पक्षात मराठा असू द्या, त्याच्या लेकराचं कल्याणच होणार आहे. त्या लेकराचं कल्याणासाठी मी काम करतो. मला सोडून कसं देते, चार दोन सोडून द्या, राजकीय फायद्यासाठी नेते ते करतात, पण पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा वाटतं की आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी ते मोठे व्हावेत लेकर म्हणून तारखेपल्ली काम करत त्यांच्या पाठीशी उभा आहे. आणि हे पहिल्या टप्प्याने सिद्ध केलं. पहिला टप्पा म्हणजे खरं सांगतो तुम्हाला, फक्त 20 तालुक्यात होता. फक्त 20 तालुक्यात होता. प्रामाणिक सांगतो मी, कधीच मीडियाला खोटं नाही. आज आम्ही जास्त आनंदी यासाठी आम्ही एक एक मराठा सेवक गावात येतो ठरवलंय गोरगरिबाच्या अडचणी सोडवण्यासाठी. तो मालक नाही, तो मालक म्हणून नाही, शाखा अध्यक्ष म्हणून नाही, तालुका प्रमुख म्हणून नाही, तो समन्वयक म्हणून नाही, काही फक्त पक्षाचा संघटनेचा तो नसावा. सगळ्या गावातल्या मराठ्यांना, पक्षातल्या संघटनेतल्या गोरगरिबांना, व्यावसायिक नोकरी असणारे कर्मचारी असणारे सगळ्या मराठ्यांना धरून चालणारा तो असावा. मराठा सेवक असा असावा की त्यांनी सगळ्या जातीचे कामं करावे. हा, याला आम्ही मराठा सेवक म्हणायला, जरी त्याला मराठा सेवक नाव वाटलं तरी ते सगळ्या जातीचे कामं करणार. याच्यासाठी आम्ही एक एक ठरवलं होतं, एक 20 गावचे, 20 तालुक्याचे सगळे झाले. पहिली बैठक आमच्या तिथं मंडप पुराण आणि तिथं दुपारून लाईट जाते आणि प्रचंड उकाड आहे, लोक तर पडतील म्हणून आम्ही छत्रपती बोललो. तिथं गेलो, तिथं बसायला जागा. आता मंगल कार्यालयात आलो. आता तुम्हीच सांगा, मंगल कार्यालयात बसायला जागा होती का नव्हती? इतक्या मराठी कधीच लांब जाऊ शकत नाही. आणि मी काय वाईट करत नाही, जीव गेला तरी मी मराठ्यात बसू शकत नाही. मराठ्याला न्याय दिलं सोडत नाही, न्याय दिल्याशिवाय मी सोडणार नाही. कारण शेवटी माझ्या समाजात सगळ्यांनी वापर केला, राजकारण्यांनी केला, धर्माच्या नावाखाली आम्हाला त्या मारामाऱ्या करायला ठेवलं, दंगली करायला ठेवलं. आम्हाला कुणीही हिंदू म्हणून आम्हाला कुणीही मोठं केलं नाही. उलट हिंदूतल्या काही लोकांनी आमच्या छत्रपती